डॉमिनोज पिझ्झाच्या मुंबईमधले 3 आउटलेट्स अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत आणि अन्न औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। त्यांनी तपासणी केली होती। अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं या ठिकाणी उल्लंघन झाल्याचं आढळलं आणि त्यामुळे हे परवाने निलंबित केलेले आहेत। हे 3 आउटलेट्स आहेत मुंबईमध्ये, विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपरमधल्या। घाटकोपर इथे एका मॉलमधले आउटलेट आहे, त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। एफडीएच्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे। नियमांचं पूर्ण पालन होईपर्यंत संबंधित परवाने हे निलंबितच राहणार आहेत अशी माहिती एफडीएकडून देण्यात आलेली आहे। या कारवाईचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। मी आता या घाटकोपर आरसीटी मॉलच्या या आवारामध्ये आहे। या ठिकाणी फूड कोर्टमध्ये असलेल्या डॉमिनोजच्या आउटलेटवर कारवाई केलेली आहे। अशाच प्रकारे बोरिवली असेल, घाटकोपर असेल, तसेच अन्य ठिकाणी आहेत जे डॉमिनोजचे आउटलेट आहेत, त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। फूड सेफ्टीचे जे नॉर्म्स आहेत ते डॉमिनोजकडून पाळण्यात आलेले नाही आहेत। तसेच ज्या ठिकाणी यांचे जे कॅन्टीन्स असतील, फूड कोर्ट असेल, त्याच्यामध्ये काही कीटक वगैरे त्यांना आढळलेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाने त्यांचा जो परवाना आहे तो रद्द केल्याची जी कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर डॉमिनोज हा ब्रँड खरं तर सर्वात मुंबईमध्ये जे डॉमिनोजचे जे आउटलेट्स आहेत ते अनेक ठिकाणी पाहायला मिळतात, परंतु आरसीटीचे जे ज्या ठिकाणी मॉल्स आहेत ज्याच्यामध्ये जे डॉमिनोजचे आउटलेट्स आहेत त्या डॉमिनोजच्या आउटलेट्सवर अन्न औषध प्रशासनाने अशा प्रकारे कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई।